आमच्या इथं या सर्व मूर्त्या ज्या आहेत प्युअर पितळाच्या मूर्त्या आहेत आणि गेल्या वर्षी राम मूर्तीची स्थापना झाली त्यावेळेसपासून आम्ही या मूर्त्या आणलेल्या आहेत। आमचं हे जे आहे हे 10वं वर्ष आहे, हे दुसरं वर्ष आहे आमचं मिरवणूक काढायचं आणि शोभायात्रा आम्ही दरवर्षी काढतो। आणि इथं आमचं हे नियोजन असं केलेलं आहे की जेणेकरून पूर्णपणे आमचे जेवढे भांडी व्यापारी असोसिएशन आहे आणि हिंदू धर्मरक्षक एक आमची स्थापना आहे त्याच्यावर आम्ही हे सगळं केलेलं आहे। काय सांगाल आज कसं आयोजन केलेलं आहे? जय श्रीराम। हिंदू धर्मरक्षक मित्र मंडळ छत्रपती संभाजीनगर आणि भांडी मार्केट असोसिएशन तर्फे हा कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येतो। हे 10वं वर्ष आहे आणि एक सुंदरचा कार्यक्रम आम्ही या हिशोबाने सकाळी ठेवतो की आमच्या कार्यक्रमामध्ये महिला आणि लहान मुले येऊ शकतात आणि व्यवस्थित दीड ते 2 तासाची शोभायात्रा होऊन दिवसभर आपल्या चौकात कासारी बाजार येथे श्रीरामांचे पूजन होऊ शकते, लोक दर्शनाचा आनंद घेऊ शकतात। कसं आयोजन केलं यामध्ये आयोजनामध्ये सर्व व्यापारी बंधू आणि सर्व कासारी बाजारामधील नागरिक सहभागी आहेत। यात्रेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, मावळे हे सर्व घेण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आमच्याकडे रथामध्ये एक बाल हनुमान सुद्धा आहेत। तर राम मंदिर झालं कसं बघता आपण, कसा आनंद साजरा करायचा? राम मंदिर झाल्याचा एक अभूतपूर्व अनुभव आम्हाला मिळालेला आहे आणि आमच्या ज्या दिवशी राम मंदिराचे उद्घाटन झाले 22 जानेवारीला, या मूर्ती ही त्या दिवशीच आमच्या हातात 22 जानेवारी दुपारी 12 वाजता आलेल्या आहेत। माझं नाव श्रीकिशन पारिक। धनाड्यांच्या लोकांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे। संजय राऊतांचा तुम्हाला माहिती आहे, सगळेजण लाईटली घेतात, त्यांना काय बोलतात त्यांना स्वतःला दुसऱ्या दिवशी काय बोलतात ते माहित नसते आणि त्यांनी बोललेलं आतापर्यंत जेवढं बी वक्तव्य होतं ते सगळं खोटं ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप महत्व देण्यात काय अर्थ नाही। आज एक